नमस्कार. तर हे दोन लघुलेख मी लिहिलेले आपणास वाचून दाखवतो. पहिला लघुलेख आहे, त्याचं नाव आहे इलेक्ट्रिक बसेस. इलेक्ट्रिक बसेस. आपल्याला तर बुवा या नवीन निघालेल्या ई बसेस फार आवडल्या. तिकीट थोडे जास्त आहे, असू द्या, पण गाडी मस्त आहे. विशेष म्हणजे ड्रायव्हर गाडी सुरू करतो तेव्हा ती गाडी जागेवरून कधी हलते हेच कळत नाही. तिचा काही आवाजच येत नाही. मध्ये पुन्हा AC. जागा देखील मर्यादितच. स्टँडिंग कुणी नाही. सीट्स भरले की त्याचा प्रिंटेड रिपोर्ट निघतो. लगेच गाडी सुरू. इतर गाड्यांप्रमाणे भर भों खर्र खुई खुर्र असे आवाजच नाहीत. अगदी सायलेंट. गुटखा, तंबाखू, थुंकणे, पान खाऊन कुठेही पिचकारी मारणे हे असे नालायक प्रकार ह्या बसमध्ये अलाउड नाहीत. दिसणारच नाही. समजा कुणी घाण केली तर त्याच्याच कपड्याने ती त्याला पुसायला लावतात कंडक्टर वगैरे. फालतू लाड नाहीत. अगदी अल्प काळात या गाड्या सर्व प्रिय झाल्या. पुन्हा जास्त स्टॉप्स नाहीत. समजा घेतले तर लगेच टाईम पिकअप करतात. इतर गाड्यांप्रमाणे 20-20 मिनिट कुठल्या हॉटेलमध्ये किंवा कुठल्या धाब्यावर थांबत नाहीत. अजून काय पाहिजे सांगा. असो, या ई बसेसप्रमाणे आता ॲटो रिक्षा देखील असेच निघाले आहेत. इलेक्ट्रिक ॲटो रिक्षा. चालायचंच. नवीन नवीन जे आहे ते आपण फक्त बघत राहायचं, हो ना. आता हा माझा दुसरा लेख. त्याचं नाव आहे खरा व्यायाम. एक्झरसाईज. खरा व्यायाम. आम्ही पुण्याला आम्ही नेहमीच जातो. पुणे म्हणजे काय, अगदी करमणुकीचे उत्तम साधन. तर साधारण 35 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. आम्ही पती पत्नी पुण्याला गेलो होतो. तिथे एकदा आम्ही पर्वतीवर फिरायला गेलो. वर चढून जाताना खूप पायऱ्या चढाव्या लागतात. लोक या पर्वतीच्या शिखरापर्यंत जाताना मध्ये 2 वेळेस पायऱ्यावर बसतात. थोडं थकल्यासारखं होतं. तर काही लोक न थकता न थांबता अगदी शेवटपर्यंत पायऱ्या चढून पार वरपर्यंत जातात. असो, तर तिथं आम्ही पाहिलं, एक तरुण माणूस पर्वतीवरून खाली पायऱ्यावरून पळत पळत येत होता. तो पार खाली रस्त्यावर पोहोचला. पुन्हा तो खालून पळत पळत पायऱ्या चढून वर पर्वतीवर आला. आम्हाला फार आश्चर्य वाटले. इथं पायी चालताना माणसं बसत बसत जातात आणि हा तर न थांबता पळत पळत वरून खाली पुन्हा खालून वर असं पळत आहे. आम्ही पाहिलं, त्याचे सर्वांग घामाने चिंब झाले होते. तो धापा टाकीत होता, पण तरी अथक पळत होता. अर्थातच तो त्याचा व्यायाम होता. दररोज तो इथे रनिंग करायला यायचा असे आम्हाला नंतर कळले. मी मनात म्हणलं, वा, हाच खरा व्यायाम म्हणावा. योगासन नको, शीर्षासन नको, आश्वासन नको, कुठलंही नाही, काहीच नको. वा रे वा, एका झटक्यात सगळी चरबी आपोआप कमी होऊन जाते या व्यायामानं. वा वा रे पर्वती वा.